BRSच्या तेलंगणा मॉडेलची जादू महाराष्ट्रात चालेल का? महाराष्ट्रातील पक्षांची चर्चा गेले काही दिवस महाराष्ट्रात होत नसेल तेवढी चर्चा महाराष्ट्राबाहेरच्या एका पक्षाची होतीये. आपल्या राज्याच्या शेजारील राज्य तेलंगणा. याच राज्यात नावारूपाला आलेला आणि देशपातळीवर हातपाय पसरण्याची तयारी करत असलेला पक्ष म्हणजे भारत राष्ट्र समिती. याच पक्षाला BRS असंही म्हटलं जातं. याच BRSच्या के चंद्रशेखर राव अर्थात KCR यांनी महाराष्ट्रात दौऱ्यांचा अगदी सपाटाच लावलाय. तेलंगणा मॉडेलचा गाजावाजा करत KCR यांच्या BRSने महाराष्ट्रात प्रवेश देखील केलाय. शेतकऱ्यांचं आयुष्य पार बदलून टाकू, सुजलाम सुफलाम राज्य घडवू असा दावा BRSचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव करतायत. आता त्यांच्याकडे अशी कोणती जादूची कांडी आहे की जी फिरवली की विकासच विकास होणार आहे? बरं, तेलंगणा मॉडेल नेमकं काय आहे आणि BRSला महाराष्ट्रात स्कोप आहे का? तेलंगणात सगळं आबादी आबाद आहे का? महाराष्ट्रात तेलंगणा मॉडेल राबवता येऊ शकतं का? BRS मध्ये शेतकरी नेते प्रवेश का करतायत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत. याशिवाय BRS खरंच इथल्या प्रस्थापित पक्षांपेक्षा शेतकऱ्यांना चांगले दिवस आणेल का? यावरही आज आपण प्रकाश टाकणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट मात्र नक्की करायची, ती म्हणजे अॅग्रिकोलाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि बेल आयकॉनवर प्रेस करायचंय. त्यामुळे काय होईल तर तुम्हाला शेतीशी आणि मातीशी संबंधित सर्व अपडेट अगदी सेकंदात तुमच्या मोबाईलवर समजतील. बाकी आता मेन विषयाकडे येत एक गोष्ट सविस्तर समजून घेऊयात. अब की बार किसान सरकार अशी हाक देत KCR यांनी महाराष्ट्रात धडक मारली. त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यात सभा घेत सत्ताधाऱ्यांना आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला. माध्यमांनी त्याला चांगलं कव्हरेज दिलं. तब्बल 600 गाड्यांचा ताफा घेऊन ऐन आषाढी एकादशीला तेलंगणातून पंढरपूरला येणं असू द्या व पक्षप्रवेशाचे जंगी सोहळे आयोजित करणं असू द्या, या खेळीमुळे KCR यांनी प्रतिमा निर्मितीत बाजी मारली खरी, पण ते ज्या तेलंगणा मॉडेलचं गुणगान गातायत ते नेमकं काय आहे ते आधी तुम्हाला सांगते. तेलंगणा मॉडेल म्हणजे नेमकं काय? आंध्र प्रदेशमधून वेगळं होऊन तेलंगणा राज्याची स्थापना करून KCR तेलंगणाचे नायक झाले. 2009 साली त्यांचं स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीचं 11 दिवसांचं आमरण उपोषण विशेष गाजलं होतं. त्यामुळे तेलंगणाचा नायक अशी त्यांची प्रतिमा तेलंगणा वासियांमध्ये निर्माण झाली. त्यातून त्यांनी निवडणुकीचं मैदान मारत 2014 साली सत्ता मिळवली आणि 2018ला ही सत्ता कायम राखली. नुसती राखलीच नाही तर विरोधकांचा सुफळा साफ केला म्हणायचं. 2014 मध्ये सत्तेवर येताच KCR यांनी एकीकडे प्रशासनावर पकड निर्माण केली, मर्जीतल्या नोकरदारांचं जाळं विणलं, तर दुसरीकडे आकर्षक योजनांची घोषणा सुद्धा केली. पण या सगळ्यात KCR यांनी टार्गेट केलं ते मागास भागातील जनतेला, शेतकऱ्यांना आणि दलित समूहाला. या तिन्ही समाज घटकांसाठी योजना राबवायला सुरुवात केली. मागास भागात वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित केलं, तर शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, 24 तास पाणी, कर्जमाफी आणि वार्षिक आर्थिक मदत सुद्धा जाहीर केली. तसंच दलित समूहासाठी शिक्षण, रोजगार आणि आरोग्याच्या सुविधा देण्याची हमी दिली. परिणामी 2018च्या निवडणुकीतही जनतेनं मतांचा जोगवा KCR यांच्या झोळीत घातला. प्रशासनाच्या मदतीनं योजनांची काटेकोर अंमलबजावणी केली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी रयतू बंधू, लिफ्ट इरिगेशन कालेश्वरम प्रोजेक्ट, तलाव जोडणी मिशन काकातिया, शेतकऱ्यांना विमा उतरवणारी रयतू विमा योजना, दलित समूहाला प्रोत्साहन देणारी दलित बंधू, आसरा पेन्शन योजना आणि KCR किट आरोग्य लक्ष्मी यासारख्या 300हून अधिक सरकारी योजना राबवून तेलंगणा मॉडेल हे उभारलं गेलं. पण तेलंगणा मॉडेलची दुसरी एक बाजू ही अनेकदा वादाचा विषय ठरली आहे. सरकारी योजनांच्या लाभ वितरणातील घोळ, राज्य सरकारनं संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला, पुनर्वसनाचे प्रश्न, रखडलेलं शेतकरी कर्ज वाटप, शेतकरी कर्जमाफी मंजुरीत भिजत राहिलेलं घोंगडं आणि होम पिचवर BRSला लागलेली गळती सगळं काही आलबेल नसल्याचे संकेत देते. त्यामुळे BRS महाराष्ट्राचा तेलंगणा करू म्हणत असलं तर या दुसऱ्या बाजूचं काय करायचं हा प्रश्न BRS समोरही आहेच. पुढे आपण पाहणार आहोत की तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात राबवता येणं शक्य आहे का? तेलंगणाचं मॉडेल महाराष्ट्रात राबवता येईल का? तेलंगणा आकारानं आणि लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा छोटं राज्य आहे. आकडेवारीत सांगायचं झालं
तर तेलंगणाची लोकसंख्या 3.9 कोटी आहे, तर महाराष्ट्राची लोकसंख्या 12.9 कोटी इतकी आहे. दुसरं असं की तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थानात खूप फरक आहे. देशातील विविधता लक्षात घेता कॉपी अँड पेस्टचा पर्याय हा यशस्वी होणारा नाहीये. पण एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की राजकीय इच्छाशक्ती आणि नोकरशाहीचे सूर जुळले तर तेही अशक्य नाही, पण जुळवून आणले जातीलच अशी शक्यता फारच कमी आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ, लोकसंख्या, भौगोलिक स्थान, नैसर्गिक संसाधनं या घटकांचा विचार करता केसीआर म्हणतात तसं सगळंच महाराष्ट्रात घडेल का, त्याबद्दल राजकीय विश्लेषक हे शंका व्यक्त करतात. महाराष्ट्रातील डावपेच. केसीआर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केलंय. त्यातही विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी केसीआर यांच्या टार्गेटवर आहेत. याचं पहिलं कारण शेती आधारित अर्थव्यवस्था. विदर्भ आणि मराठवाड्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे, परंतु याच भागातील शेतकऱ्यांची अवस्था महाराष्ट्रातील राजकीय सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बिकट झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला अजेंड्यावर आणलं तर निवडणुकांच्या मैदानात त्याचा फायदा घेता येईल आणि पक्ष विस्तार हा झपाट्याने होईल असा केसीआर यांचा प्रयत्न दिसतोय. म्हणूनच तर केसीआर यांनी पहिली सभा नांदेड जिल्ह्यात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला खिंडार पाडण्याचा प्रयत्न सुरू केले. पण पहिल्याच सभेत त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका न करता सत्ताधारी शिंदे फडणवीसांना खुलं आव्हान देऊन चाल खेळली. नंतर संभाजीनगरच्या सभेत जोरदार शक्ती प्रदर्शन करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत असं जाहीर सुद्धा केलं. याचं कारण म्हणजे याच भागात स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं वर्चस्व आहे, परंतु तरीही या दोन्ही राजकीय पक्षांबद्दल जनतेत खतखत निर्माण करून ती स्पेस आपल्या पदरात पाडून घेण्याचं केसीआर यांचं लक्ष आहे. संभाजीनगरच्या सभेनंतर त्यांनी मोर्चा वळवला नागपूरकडे. नागपूरमध्ये राज्यातील BRSचं पहिलं कार्यालय सुरू करून त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात एंट्री केली, परंतु या एंट्रीनंतर मात्र त्यांनी मोर्चा वळवला तो सोलापूर मागे सांगलीकडे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या विरोधात सुरुवातीला आक्रमक असलेल्या केसीआर यांनी भाजपला सॉफ्ट कॉर्नर दिला आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला. त्यात केसीआर यांनी राष्ट्रीय राजकारणात भाजपच्या विरोधात आकाराला आलेल्या इंडिया आघाडीत सामील न होता एक नवीन चाल खेळली. त्यात केसीआर यांचं नरेंद्र मोदींशी लव्ह हेट रिलेशन हेही महत्त्वाचा मुद्दा ठरलाय आणि त्यामुळेच त्यांच्यावर भाजपची बी टीम असल्याची टीका केली जाते. व्हिडिओमध्ये पुढे आपण पाहणार आहोत की का महाराष्ट्रातील नेते BRS मध्ये जात आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांना भुरळ. BRSनं पक्ष विस्तारासाठी महाराष्ट्रात हालचाली सुरू केल्यानंतर पहिली ऑफर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना दिली होती. शेट्टी यांना महाराष्ट्र BRS पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्यात येणार होतं, पण शेट्टी काही बदले नाहीत. त्यानंतर केसीआर यांनी दुसऱ्या फळीतील नेते आणि कार्यकर्त्यांना गळाला लावणं सुरू केलं. त्यातूनच शंकरअण्णा धोंडगे, प्रदीप सोळंके, हर्षवर्धन जाधव, माणिक कदम, अण्णासाहेब माने, भगीरथ भालके यांचा पक्षात प्रवेश झाला. पण यातील बहुतांश नेत्यांची राजकीय उडी ही फार काही लांब जाणारी नाही. BRSची आर्थिक बाजू भक्कम असल्यानं दुसऱ्या फळीतील नेते आणि कार्यकर्त्यांचा ओढा तिकडं वाढलाय हे मात्र खरं. शेतकरी नेत्यांचं काय? केसीआर यांची धडपड सुरू आहे ती महाराष्ट्रात पक्षाचा आश्वासक चेहरा शोधण्याची. त्यांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर लक्ष केंद्रित केलंय, परंतु खरं तर महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचा शक्तिपात केव्हाच झालाय. त्यामुळे 1-2 जिल्ह्यांच्या पलीकडे या शेतकरी नेत्यांचा आवाज पोहोचतही नाही. अलीकडेच रघुनाथ दादा पाटील यांनी BRS मध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर BRSला बळ मिळेल अशी चर्चा जोरदार सुरू आहे. वास्तवात मात्र महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेची पूर्वी इतकी ताकद राहिलेली नाही. त्यामुळे राजू शेट्टी, अनिल घनवट, रघुनाथ दादा पाटील, सदाभाऊ खोत या शेतकरी नेत्यांचं राजकारणातील उपद्रव मूल्य कमी झालेलं आहे. एकूण काय तर शेतकरी नेत्यांनी BRSचा गुलाबी रुमाल गळ्यात टाकला तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा हा पक्षाला होईलच असंही नाही, कारण या नेते मंडळींची राजकीय विश्वासार्हता धोक्यात आलेली आहे. केसीआर हरलेल्या घोड्यांवर डाव लावतायत. तेलंगणातील खतखत. तेलंगणा विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत, परंतु काही दिवसांपूर्वी केसीआर यांना रामराम ठोकत BRSच्या तब्बल 35 नेत्यांनी काँग्रेसची वाट धरली. तेलंगणात काँग्रेस आणि भाजप कंबर कसून मैदानात उतरले. अलीकडेच झालेल्या राहुल गांधींच्या सभेला
तुफान गर्दी होती. तर नरेंद्र मोदींनी सभा घेत BRS वर सबसे बडी करप्ट पार्टी अशी जहरी टीका सुद्धा केली. त्यात KCR यांच्या मुलाच्या म्हणजेच KTR यांच्या हातात सूत्र असल्यानं BRS मध्येही खदखद असल्याचं बोललं जातं. महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करण्याच्या नादात KCR यांना होम पिचवर फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही राजकीय विश्लेषक म्हणतायत. तर आजचा आपला हा विषय राजकीय नसून शेती आणि त्याला अनुसरून जे राजकारण केलं जातंय तो होता. एक पक्ष महाराष्ट्रातील शेती हा विषय घेऊन थेट महाराष्ट्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हा विषय तसा मोठाच. तुम्हाला या विषयाबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थेट व्यक्त व्हा. तसेच शेती संबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आमची एक्सपर्ट्सची टीम तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल. बाकी ॲग्रिकोला चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल आपल्या हक्काचा आहे. बाकी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. शेतीशी संबंधित वेगवेगळी रिसर्चफुल माहिती घेऊन भेटूयात लवकरच.